पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी ओलांडण्यापूर्वी ही बातमी नक्की पहा। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एक दुःखद बातमी। आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावर 5 जुलै रोजी सायंकाळी अंदाजे 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार रूपचंद प्रेमीलाल बोपचे, वय अंदाजे 43 वर्षे, हे शेतीच्या कामानिमित्त जांभुरटोला येथून जात असताना संबंधित पुलावर पोहोचले। त्यावेळी पुलावरून पाणी वाहत होते। प्राथमिक माहितीनुसार पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीचा तोल गेल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे सांगितले जात आहे। नाल्यात पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यांचा तत्काळ शोध लागला नव्हता। आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी अंदाजे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना नाल्यात एक मृतदेह दिसून आला। त्यांनी याची माहिती गावातील नागरिक, कुटुंबीय तसेच पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ग्रामस्थांची मागणी। या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे। पुलाची उंची कमी असून दोन्ही बाजूंना संरक्षणात्मक रेलिंग नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे पुलाचे पुनर्बांधकाम करून त्याची उंची वाढविण्यात यावी, तसेच कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मजबूत रेलिंग बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित कुटुंबाला शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दिनांक 5/7/2026 ला मुसळधार पावसामुळे या साखळीटोला ठाणा मार्गावर जो पूल आहे त्याच्यावर आसोली हद्दीत पूल असल्यामुळे त्या पुलावर 3 फूट एवढा पाणी होता आणि आमच्या गावचे मूळ निवासी सुखचंद प्रेमलाल बोपचे हे पूल ओलांडताना त्यांचा पाय फिसलून ते पुरात वाहून गेले आणि ह्या पुलाच्या कारणाने जर ह्या पुलावर रेलिंग असती आणि पूल हा उंच असता तर त्यांची जीवितहानी झाली नसती। त्यामुळे प्रशासनाला ही विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर ह्या पुलाची रेलिंग किंवा सुविधा उपलब्ध करून ह्या पुलाची पूर्ण मरम्मत करावी हीच विनंती करतो। मी संतोष मेघनाथ मेश्राम, राहणार आसोली। दिनांक 5 तारखेला पुष्कळ भरपूर पाणी आला होता आणि पुलावरून पाणी जात होता। तिथं सुखचंद प्रेमलाल बोपचे वाहून गेले, तर तरी पण शासनाकडून आर्थिक मदत त्यांना पाहिजे आणि रेलिंगची एकदम जरूरत। जर पुलाला रेलिंग असती तर अशी घटना घडली नसती आणि शासनाकडून आम्हाला या परिवाराला आर्थिक मदतची गरज आहे। मी प्रवीण जगने, राहणार आसोली। दिनांक 5/7/2026 ला आपल्या गावामध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे नाल्याला पूर आल्यामुळे 3-4 फूट पाणी होतं। त्यामध्ये सुखचंद प्रेमलालजी बोपचे, राहणार आसोली यांचे पूल ओलांडताना पाय घसरून गेल्यामुळे त्यांचे अनबॅलन्स झाल्यामुळे ते पुरामध्ये वाहून गेले आणि त्यांची दुर्दैवाक अशी मृत्यू झाली। जर पुलाला रेलिंग असली असती आणि पूल उंच असला असता तर ही घटना झाली नसती। शासनाकडून काही आर्थिक मदत द्यावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे आणि मागणी आहे। त्वरित शासनाने आपला निर्णय घ्यावे आणि ह्या पुलाला रेलिंग लावून द्यावे अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची विनंती आहे। नागरिकांना आवाहन। सत्यको जानो न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की पावसाळ्यात कोणत्याही पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना तो मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। पाण्याचा वेग आणि खोली यांचा अंदाज अनेकदा येत नाही। काही मिनिटांचा संयम तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा अमूल्य जीव सुरक्षित ठेवू शकतो। कृपया प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपा।